ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आपल्यासोबत आहेत। दुपारी तुम्ही म्हणाला होतात सत्ता आणि सत्य हे दोन बाबी आहेत, मात्र आम्ही सत्याच्या बाजूने आहोत, निकाल आमच्या बाजूने येईल असा विश्वास आहे। मात्र त्यानंतर तुम्ही एक शंका सुद्धा व्यक्त करण्यात आलेली होती की विधानसभा अध्यक्ष पारदर्शकपणे काम करत नाहीत, निकाल आलाय शिंदेची शिवसेना असल्याचा निकाल जाहीर करण्यात आलाय, कसं पाहत? खरं तर आपण बघितल्याप्रमाणे की ज्याप्रमाणे मी 2 तासापूर्वी निकालाच्या आधी सांगितलं होतं की मला शिंदे गटाचे अजित पवार गटाचे आमदार भेटले आणि निर्णय त्यांच्या बाजूने असं तरी सांगितलं आणि त्यामुळे निकालाबद्दल उत्सुकता आमची राहिली नव्हती। परंतु आज अध्यक्षाने निकाल अपात्रचा दिला नाही, परंतु शिवसेना शिंदेची हा त्यांना कोणी मागितली नव्हती माहिती, ती या ठिकाणी निकाल दिला। म्हणजे त्यांचा या ठिकाणी पार्टिसिपेट करण्याचा हा निकाल या ठिकाणी होता। निश्चितपणे आमचे वरिष्ठ नेते त्या निर्णयाच्या विरोधात दाद मागतील, परंतु जनताला आम्ही मात्र जनतेकडे निश्चित दाद मागू। जवळपास 2.5 तास निकालाचं वाचन होत होतं आणि जवळपास सुरुवातीचा 1-1.5 तास जर पाहिला तर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना काय काय अधिकार नाहीत याचं सर्वाधिकपणे विश्लेषण अध्यक्षांनी केलं। म्हणणं होतं तुमच्याकडे अपात्र संदर्भात मुद्दा आला होता, तुम्ही अपात्र न काय ह्याच्या संदर्भात तुम्ही ज्याप्रमाणे 9 महिने गेले आमची उलट तपासणी केली ती सुद्धा त्या अपात्रेला धरूनच केली, परंतु लोकांमध्ये हा संभ्रम निर्माण करायचा की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे कसे नाही आहेत हा संभ्रम या ठिकाणी आला। परंतु लोकांनी जिथे ठाकरे बऱ्या नाही तिथे पक्ष मांडलेला आहे, हे गेल्या निवडणुकीवरून दिसून आलेले आहे। पोटनिवडणुकीमध्ये तर ह्यांचं निशाणी यांचा पक्ष असून सुद्धा पळून गेलेल्या ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे आमचा पक्ष आहे तो उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये काम करेल आणि लोक आमच्या बरोबर आहेत। माझा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, 2 टिप्पण्या होत्या सुप्रीम कोर्टाच्या की विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असू शकत नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणालेलं होतं, शिवाय भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून निवड ही बेकायदेशीर आहे असं म्हणालं होतं। दोन्हींना मान्यता दिलेली आहे, दोन्हींना अध्यक्षांनी ग्राह्य धरलं। आता खरं तर अध्यक्षांनी निर्णय काय घेतला आपण बघितला असाल, त्यामध्ये त्यांची स्क्रिप्ट कशी होती ती पण बघितलं असाल आणि त्यामुळे त्यांच्याकडनं आमच्या अपेक्षा नव्हत्या। निश्चितपणे सुप्रीम कोर्टात पुन्हा आम्ही या ठिकाणी जाऊ की आमचे वरिष्ठ नेते ठरवतील, परंतु गेलं पाहिजे आव्हान एवढं मात्र निश्चित आहे। शेवटचा एक प्रश्न, दोन्ही बाजूच्या आमदारांना पात्र ठरवण्यात आलंय, कोणालाही अपात्र नाहीये, तुमची याचिका सुद्धा फेटाळली त्यांची याचिका सुद्धा फेटाळली, हा समतोल का साधला अध्यक्षांनी? हा निर्णय होऊ शकत नाही आणि त्यामुळे हा निर्णय नसलेला निर्णय त्यांनी घेतलेला आहे। कुठेतरी सहानुभूतीचं जो काही ठाकरेंना सहानुभूती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये मिळू नये म्हणून अपात्र केलं नाही असं काही असं 100% असंच आहे की आज हा खरं तर लोकांनी अपेक्षा होती की 16 आमदारांना अपात्र करणं, त्याऐवजी दुपारपर्यंत निर्णय होता की आम्हाला अपात्र करू आणि त्यानंतर लोकांमध्ये जी सहानुभूतीची प्रसंग झाला आणि त्यामुळे हा निर्णय त्यांनी असा केला असेल असं वाटतं। पाहतो की वैभव नाईक आपल्यासोबत होते आणि ठाकरे गटाच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा दाद मागण्यात येणार आहे। विधानसभा अध्यक्षांची 8 महिन्यांच्या निकालाची जी प्रतीक्षा होती ती आज संपलेली आहे आणि खरी शिवसेना शिंदेचीच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे। बहुमताच्या जोरावर किंवा पक्षप्रमुखांना एकांगी निर्णय घेण्याचे अधिकार नाहीयेत अशा काही टिप्पण्या अध्यक्षांनी नोंदवल्या आणि त्यानंतर खरी शिवसेना बहुमताच्या जोरावरती एकनाथ शिंदेची आहे असा निकाल दिला आणि त्यानंतर आता ठाकरे गटाच्या वतीनं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात येणार आहे। मात्र हा खटला किंवा ही सुनावणी जी आहे सुप्रीम कोर्टात ती कधीपर्यंत चालते आणि त्यानंतर काय काय होतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पुढे जवळ रोशन सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।